मित्रांनो, नमस्कार. आपण संबोधी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्राचीन भारताचा इतिहास पाहत आहोत. या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपण सातवाहन घराणं आज पाहणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सातवाहन घराणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की दक्षिण भारतातलं पहिलं बलाढ्य घराणं म्हणजे सातवाहन घराणं आहे. म्हणजे सातवाहनांच्या इतिहासाच्या अगोदर, म्हणजे आपल्याला जे भारताचा इतिहास माहित आहे त्याच्यामध्ये दक्षिण भारताचा इतिहास हा सातवाहन घराण्याच्या इतिहासाच्या अगोदर आपल्याला दक्षिण भारताचा इतिहास हा इतक्या लांबपर्यंत जुना आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. परंतु ज्यावेळेस सातवाहन घराण्याची ज्यावेळेस नाणी सापडली पैठणला, औरंगाबादमध्ये जे पैठण नावाचं जे ठिकाण आहे, प्रतिष्ठान त्याला आपण म्हणतो, जी सातवाहन घराण्याची राजधानी होती, त्या पैठणला ज्यावेळेस आपल्याला नाणी सापडली त्यानंतर सातवाहनांच्या घराण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश पडला. मित्रांनो, लक्षात घ्या, फार दीर्घ काळापर्यंत सातवाहन घराण्याने दक्षिण भारतावरती राज्य केलेलं आहे. इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असं 460 वर्षाचं सातवाहन घराण्याने दक्षिण भारतावरती राज्य केलेलं आहे. आणि दक्षिण भारतामध्ये उगम पाहून उत्तरेपर्यंत ज्यांनी आपला विस्तार केला, असं उत्तरेकडे जाणारं पहिलं दक्षिणेतलं घराणं म्हणजे सुद्धा सातवाहन घराणं आहे. म्हणजे दक्षिण भारतातलं पहिलं बलाढ्य घराणं. दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिण भारतामध्ये उगम होऊन उत्तरेपर्यंत विस्तार करणारं पहिलं दक्षिण भारतातलं घराणं म्हणजे सुद्धा सातवाहनांचं घराणं आहे. एकूण 460 वर्ष सातवाहनांनी आपलं राज्य केलं. याचा जो संस्थापक आहे हा सिमुक सातवाहन आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस मगध राज्य पाहत होतो, मगधच्या गादीवरती आलेली, या मगधच्या गादीवरती मी सांगितलेलं होतं की सुरुवातीला हर्यक वंश, ज्याला आपण पितृहंत वंश म्हणतो, त्या वंशांनी राज्य केलं. नंतरच्या हर्यक वंशाच्या नंतर शिशुनाग वंश गादीवरती आला. शिशुनाग वंशाच्या नंतर नंद वंश गादीवरती आला. नंदांच्या नंतर त्या ठिकाणी मौर्यांनी राज्य केलं. मौर्यांचा शेवटचा जो राजा आहे बृहद्रथ, याचा पराभव करून तिथं त्या ठिकाणी शुंग घराण्याचा जो पुष्यमित्र शुंग आहे, यांनी शुंग घराण्याची स्थापना केली. शुंगांचा जो शेवट आहे हा कण्व घराण्यानं केला. आणि कण्वांचा जो शेवटचा राजा आहे त्याचा शेवट करून सातवाहन घराण्यापैकी सिमुक नावाच्या राजाने सातवाहन घराण्याची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, सातवाहनांच्या स्थापने अगोदर सातवाहन हे वेगवेगळ्या कालखंडामध्ये मौर्यांपर्यंत त्या ठिकाणी मौर्यांचे ते मांडलिक होते सुरुवातीला. नंतर त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलेलं आहे. आता सातवाहनांचा जो काही सातवाहन घराण्याची स्थापना मी तुम्हाला आता सांगितलंय की सुशर्मा नावाचा जो राजा होता कण्वांचा शेवटचा, त्याची हत्या करून सिमुक सातवाहनांना आपल्या राजघराण्याची स्थापना केलेली आहे. तर या सातवाहन घराण्याची जी राजधानी आहे ती राजधानी महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये असणारं जे औरंगाबाद आहे, औरंगाबादमधलं जे पैठण आहे, पैठणलाच पूर्वीच्या कालखंडामध्ये प्रतिष्ठान असं म्हटलं जायचं. हे प्रतिष्ठान ही सातवाहन घराण्याची राजधानीचं ठिकाण आहे. त्यानंतर सिमुक हा मूळ पुरुष आहे सातवाहन घराण्याचा. त्यानंतर सिमुकच्या नंतर सातवाहन घराण्याचा जो दुसरा राजा आपण म्हणू शकतो, किंवा सातवाहन घराण्याचा दुसरा जो व्यक्ती आहे, जो ज्ञात व्यक्ती आहे, तो आहे सिमुकचा भाऊ कृष्ण. या कृष्णाच्या काळामध्ये सातवाहन घराण्याचा जो विस्तार आहे हा विस्तार साधारणतः नाशिकपर्यंत पोहोचलेला आहे. हा सिमुक जो आहे तो इसवी सन पूर्व 37 ते इसवी सन पूर्व 20 या कालखंडामध्ये सिमुक हा सातवाहनांच्या प्रमुख म्हणून त्या ठिकाणी तो वावरत होता. आता या कालखंडामध्ये नाशिकच्या गुफांची निर्मिती जी आहे या सातवाहनांपैकी कृष्ण सातवाहनाने केलेली आहे. म्हणजे नाशिकमध्ये गुफांची निर्मिती करणारा राजा म्हणजे हा सातवाहनांचा कृष्ण आहे. आता लक्षात घ्या, सातवाहनांचा पहिला बलाढ्य किंवा पहिला पराक्रमी राजा म्हणजे सातकर्णी प्रथम आहे. इसवी सन पूर्व 20 ते इसवी सन पूर्व 2 या कालखंडामध्ये सातकर्णी प्रथम यांनी त्या ठिकाणी सातवाहनांचा राज्यकारभार पाहिलेला आहे. आता नर्मदा घाटीचा जो काही परिसर आहे, दऱ्याखोऱ्यांचा जो प्रदेश आहे, या प्रदेशाला त्या काळामध्ये अनुप प्रदेश म्हटलं जायचं. या नर्मदाचा परिसर आणि विदर्भाचा परिसर जो आहे, या परिसरावर ताबा मिळवणारा व्यक्ती म्हणजे त्या ठिकाणी सातकर्णी प्रथम आहे. आता अमरावती जे ठिकाण आहे आंध्र प्रदेशमधलं, आजच्या गुंटूर जिल्ह्याच्या जवळ अमरावती नावाचं ठिकाण आहे, त्या अमरावतीला राजधानी बनवण्याचं काम जे आहे ते या सातकर्णी प्रथमने केलेलं आहे. त्यानंतर दक्षिणाधिपती, याच्यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. दक्षिणाधिपती ही पदवी धारण करणारा पहिला सातवाहन राजा म्हणजे सातकर्णी पहिला आहे. म्हणजे दक्षिणाधिपती ही पदवी म्हणजे संपूर्ण दक्षिण भारतावरती
राज्य प्रस्थापित करणारा पहिला सातवाहनांचा राजा म्हणजे किंवा एकंदरीत पहिला राजा म्हणजे त्या ठिकाणी कोण आहे? सातकर्णी प्रथम आहे. यानेच प्रथम त्या ठिकाणी ब्राह्मणांना आणि बौद्धांना भूमिदान देण्याची प्रथा सुरू केलेली आहे. आता याच्यावरती प्रश्न बरेच वेळेस परीक्षेमध्ये आलेला आहे. याच्या अगोदर जे काही दान देण्याची प्रथा होती ही वस्तूंच्या स्वरूपामध्ये किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये, सिक्क्यांच्या स्वरूपामध्ये होती, नाण्यांच्या स्वरूपामध्ये होती. परंतु पहिल्यांदा दानामध्ये भूमी देण्याचं जे काही समजा प्रथा आहे, ही प्रथा सुरू करण्याची पहिली जी काही पद्धत आहे ही सातवाहनांनी सुरू केलेली आहे. आणि सातवाहनांमध्ये कोणी सुरू केली तर ती सातकर्णी प्रथमने सुरू केलेली आहे. हे आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात घ्या, सातवाहनांच्या या बाबतीमध्ये सातकर्णी प्रथमने अश्वमेध 2 वेळेस अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. आता 2 वेळेस अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. आतापर्यंत जे काही समजा आपल्याला वैदिक परंपरेचे जे काही उपासक आहेत त्याच्यामध्ये शुंग घराणं आहे. त्यानंतर आता ह्या सातवाहन घराण्याचाही समावेश होतो. सातवाहन हे वैदिक परंपरा मानणारं घराणं होतं. त्याला त्या ठिकाणी ब्राह्मणी घराणं सुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर 2 अश्वमेध यज्ञ हे सातकर्णी प्रथमने केलेले आहे. त्यानंतर सातवाहन घराण्यातला 17वा राजा म्हणजे राजा हल आहे. राजा हल जो आहे हा याचं नाव विशेष गाजतं सातवाहन घराण्यामध्ये. त्याचं कारण हे आहे की राजा हलच्या कारकिर्दीमध्ये श्रीलंकेपर्यंतचा जे काही विस्तार आहे तर तो सातवाहन घराण्याचा झालेला आहे. कारण की याच्याच कारकिर्दीमध्ये श्रीलंकेपर्यंतचा जो काही विजय आहे तर तो विजय त्या ठिकाणी विजयानंद नावाचा जो व्यक्ती आहे जो की राजा हलचा सेनापती होता. या विजयानंद सातवाहनांचा विस्तार सिलोनपर्यंत म्हणजे श्रीलंकेपर्यंत केला. हलच्या बाबतीमध्ये, राजा हलच्या बाबतीमध्ये दुसरी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची ज्याच्यावर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे ते म्हणजे काय तर या राजा हल हा राजा होता आणि त्याच्याबरोबरच तो एक साहित्यिक सुद्धा होता. गाथा सप्तशती नावाचा जो ग्रंथ आहे जो प्राकृतमध्ये गाहा सतसई या नावाने ओळखला जाते. हा गाथा सप्तशती नावाचा जो ग्रंथ आहे हा राजा हलनं लिहिलेला आहे. आता विशेषतः हा प्राकृत भाषेमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे की मराठी भाषेला जे अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये जे अनेक वर्षापासून जे वेगवेगळ्या ज्या काही प्रशासकीय पातळीवरती ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये जे पुरावे गोळा केले जात आहेत त्याच्यापैकी गाथा सप्तशती हा सुद्धा एक पुरावा म्हणून वापरण्यात येतो. म्हणजेच काय, ही प्राकृत भाषेमध्ये गाथा सप्तशती लिहिली, हा शृंगारिक काव्यात्मक असणारा तो एक संग्रह आहे. त्याच्यानंतर या गाथा सप्तशतीवर आधारित गाथा सप्तशती बरोबरच या राजा हलच्या कारकिर्दीमध्ये जे इतर जे काही समजा साहित्य घडले आहेत त्याच्यामध्ये गुणाढ्याची बृहत कथा, गुणाढ्य नावाचा एक व्यक्ती साहित्यिक त्याच्या कारकिर्दीमध्ये होऊन गेलेला आहे. कुणाच्या राजा हलच्या काळामध्ये त्याने बृहत कथा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आता ही जी बृहत कथा आहे ती सुद्धा प्राकृतमध्ये आहे आणि ती प्राकृतमध्ये आहे. आता बृहत कथेचं वैशिष्ट्य हे आहे, बृहत कथेवरती नंतरच्या काळामध्ये अनेक लोकांनी बृहत कथेवरती वेगवेगळ्या काव्यांची साहित्याची निर्मिती केलेली आहे. ते कोणकोणते साहित्य आहेत तर बृहत कथेवरच आधारित त्या ठिकाणी बृहत कथा श्लोक संग्रह नावाचा एक ग्रंथ आहे जो लिहिलेला आहे बुधस्वामी नावाच्या व्यक्तीनं. बुधस्वामीनं बृहत कथा श्लोक संग्रह लिहिलेला आहे जो की बृहत कथेवर आधारित आहे. त्यानंतर बृहत कथा मंजिरी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे तो क्षेमेंद्रानं लिहिलेला आहे, बृहत कथा मंजिरी. त्यानंतर कथा सरित सागर नावाचा ग्रंथ आहे तो सुद्धा बृहत कथेवर आधारित आहे, ते सुद्धा सोमदेवानं लिहिलेला आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की राजा हलच्या कारकिर्दीमध्ये अनेक वाङ्मयीन कलाकृती ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून साहित्यिक दृष्टिकोनातून आणि विस्ताराच्या दृष्टिकोनातून सुद्धा राजा हलची कारकीर्द महत्त्वाची आहे. इथं आपल्याला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सातवाहन घराण्यामध्ये पुढचा जो काही पराक्रमी राजा आहे त्याचं नाव आहे गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन घराण्यातला सर्वात महापराक्रमी राजा होऊन गेलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून गौतमीपुत्र सातकर्णी हा अतिशय महत्त्वाचा राजा आहे. सातवाहन घराण्यातला सर्वात बलाढ्य, सर्वात पराक्रमी, सर्वात धोरणी, दूरदृष्टीचा आणि मुत्सद्दी राजा आहे. इसवी सनाच्या 106 ते इसवी सन 130 या कालखंडामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहनच्या राजगदीवरती त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वोत्तम शासक होता आणि गौतमीपुत्र सातकर्णीची जी माहिती आहे आपल्याला त्या ठिकाणी कार्ले आणि नाशिक इथल्या प्रशस्ती लेखावरून आपल्याला गौतमीपुत्र सातकर्णीच्या कार्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश पडतो. याच्यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीने आपला साम्राज्य विस्तार केलाच आणि त्याचबरोबर नाशिकच्या अभिलेखावरून आपल्याला लक्षात येतं की तो स्वतःचा उल्लेख एकमेव किंवा एकमात्र त्या ठिकाणी ब्राह्मण किंवा अद्वितीय ब्राह्मण या अर्थानं त्या ठिकाणी गौतमीपुत्र सातकर्णी स्वतःचा त्या ठिकाणी गौरव करतो. एक प्रकारे गौतमीपुत्र सातकर्णी हा क्षत्रियांचा विनाशक
किंवा क्षत्रियांना संपवणारा या अर्थानं देखील स्वतःचा त्या ठिकाणी जो गौरव आहे तर तो या अभिलेखामध्ये करताना आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे खतीय दपमान मदनसक ही उपाधी जी काही समजा गौतमीपुत्र सातकर्णी धारण केली आहे, ही उपाधी ही क्षत्रियांचा नाश करण्याच्या संदर्भामध्ये धारण केलेली ही उपाधी आहे, जी की गौतमीपुत्र सातकर्णीने धारण केलेली आहे. ही आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कारण की सातवाहन घराणं हे वैदिक परंपरा मानणारं घराणं होतं, त्यामुळे अशा प्रकारचा जे काही उपाधी आहेत तर त्या गौतमीपुत्र सातकर्णीने धारण केलेली आहे. या सातवाहनांच्या कारकिर्दीमध्ये जे नाशिकचा जो काही अभिलेख नाशिकचा जो प्रशस्ती लेख त्या ठिकाणी कोरण्यात आलेला आहे, या प्रशस्ती लेखाची जी भाषा आहे ती आहे प्राकृत आणि लिपी आहे ब्राह्मी. या लेखामध्येच त्या ठिकाणी जे गौतमीपुत्र सातकर्णीच्या संदर्भामध्ये जे बिरुद लावलेलं आहे ते म्हणजे त्रिसमुद्र पितपेय वाहन. ही जी काही बिरुदावली आहे हे गौतमीपुत्र सातकर्णीच्या संदर्भामध्ये लावलेलं आहे. म्हणजे त्रिसमुद्र म्हणजे काय? त्रि म्हणजे तीन समुद्र म्हणजे कोणते? तर पश्चिमेचा अरबी समुद्र, पूर्वेचा बंगालचा उपसागर आणि दक्षिणचा हिंदी महासागर, या तिन्ही समुद्रापर्यंत ज्याच्या कारकिर्दीमध्ये सातवाहनांचा विस्तार झाला असा चक्रवर्ती सम्राट म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी होय. म्हणजे ज्याच्या राज्याचे किंवा साम्राज्याचे घोडे या तिन्ही समुद्राचे पाणी पितात असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर शकांचा जो काही पराभव आहे, शक शासक नहपान जो आहे, या नहपानचा पराभव केल्याचा जो काही उल्लेख आहे या नाशिकच्या प्रशस्ती लेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर या शकांचा नहपानचा पराभव देखील गौतमीपुत्राने केला. त्यानंतर त्या ठिकाणी याच नाशिकच्या प्रशस्ती लेखावरून आपल्याला लक्षात येतं की त्याने व्यंकटस्वामी असेल, नरेश असेल, त्यानंतर राजराज नावाची जी काही पदवी आहे ती आहे, त्यानंतर शकयवन पल्लवधीश्वर ही जी काही पदं आहेत ही बिरुदावली ही गौतमीपुत्र सातकर्णीने स्वतःच्या संदर्भामध्ये धारण केलेली आहे. म्हणजे हे नाशिकच्या अभिलेखावरून आपल्या लक्षात येतं. व्यंकटनगर नावाचं जे काही नगर आहे हे नगर सुद्धा त्यांनी वसवलेलं आहे असं नाशिकच्या याच्यावरून लक्षात येतं. दुसरी गोष्ट म्हणजे कार्लेचा जो अभिलेख आहे, या कार्लेच्या अभिलेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीने बौद्ध भिक्षू जे आहेत यांना कर्जक नावाचं जे गाव आहे हे कर्जक नावाचं गाव त्यांनी ग्रामदान केल्याचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी या नाशिकच्या कार्लेच्या अभिलेखावरून आपल्याला लक्षात येतो. आता मित्रांनो लक्षात घ्या, सातवाहन घराण्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पराक्रमी राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. त्याच्या कारकिर्दीमध्ये सातवाहनांचा उल्लेख विस्तार जो आहे दक्षिणेमध्ये दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तरेपर्यंत त्यांचा विस्तार पसरलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ राजा म्हणून गौतमीपुत्र सातकर्णीला आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो. सातवाहन घराण्यातला दुसरा एक महत्त्वाचा जो राजा आहे तो म्हणजे वशिष्ठीपुत्र पुलवामी. म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीच्या नंतर त्याचा जो मुलगा आहे वशिष्ठीपुत्र पुलवामी, हा वशिष्ठीपुत्र पुलवामी जे आहे इसवी सन 130 ते इसवी सन 154 या दरम्यानच्या काळामध्ये हा सातवाहनांच्या गादीवरती आलेला आहे. तर याची कारकीर्द ही त्या ठिकाणी सातवाहनांचा जो वैभवशाली जो इतिहास होता हा जो इतिहास आहे तर या इतिहासामध्ये वशिष्ठपुत्र पुलवामीची जी कारकीर्द आहे ती थोडीशी त्या ठिकाणी थोडंसं कमी म्हणजे खालावलेली कारकीर्द आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, शकशासक रुद्रदामन जो आहे याने दोनदा त्याला हरवले. म्हणजे कुणाला? या पुलमावीला रुद्रदामनानं 2 वेळेस त्या ठिकाणी हरवलेलं आहे. त्यानंतर वशिष्ठीपुत्र पुलवामीचं दुसरं एक त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते म्हणजे काय, त्यांनी स्वतःला दक्षिण पथेश्वर नावाची ही जी उपाधी आहे ही दक्षिण पथेश्वर म्हणजे दक्षिण भारताचा आदिस्वामी असं त्या ठिकाणी याला पुलमावीला सुचवायचे, तर त्यांनी ही पदवी धारण केलेली आहे. तर याच्या बाबतीमध्ये आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काय, याच्या कारकिर्दीमध्ये सागरी शक्ती किंवा आणि व्यापाराच्या बाबतीमध्येही सातवाहनांच्या काळामध्ये भरभराट झालेली आहे. तसेच त्या ठिकाणी जी काही समुद्र शक्ती याच्या कारकिर्दीमध्ये वाढवली त्याच्यानुसार त्याने नवनगर स्वामी ही उपाधी देखील त्यांनी धारण केलेली आहे. त्यामुळे परीक्षेसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नवनगर स्वामी जे आहे ही उपाधी कुणी धारण केली, तर वशिष्ठीपुत्र पुलवामी यांनी नवनगर स्वामी ही उपाधी धारण केलेली आहे. त्यानंतर हे झालं वशिष्ठीपुत्र पुलवामीच्या संदर्भामधली जी माहिती. त्याच्यानंतरचा पुढचा जो काही वंशज आहे तो आहे यज्ञश्री सातकर्णी. यज्ञश्री सातकर्णी जो आहे इसवी सन 174 ते इसवी सन 202 या दरम्यानच्या काळामध्ये यज्ञश्री सातकर्णी जो आहे हो सातवाहनांच्या गादीवर आला.
जी काही सातवाहनांच्या घराण्यामध्ये पराक्रमी राजांची परंपरा होती, या पराक्रमी राजाच्या परंपरेतला शेवटचा उल्लेख करावा असा राजा म्हणजे त्या ठिकाणी यज्ञश्री सातकर्णी आहे। याच्या कारकिर्दीमध्ये यज्ञश्रीवर प्रश्न याच्या अगोदर बरेच वेळेस आलेला आहे आणि तो प्रश्न कशाच्या संदर्भामध्ये होता तर कुणाच्या नाण्यांवरती जहाजाची चित्र होती, नावांची चित्र होती। तर हे होतं यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यांवरती ते आपल्याला सापडतं, ते दिसून येतं, म्हणून हा शासक महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। त्यानंतर यज्ञश्रीच्या नंतर त्या ठिकाणी पुलुमावी तिसरा हा सातवाहनांचा शासक होऊन गेलेला आहे। तर या पुलुमावी तिसरा जो आहे तो इसवी सन पूर्व 225 दरम्यान तो पदावरती आला आणि त्यानंतर याच्या बाबतीमध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात तुम्हाला ही ठेवायची की हा सातवाहनांचा अंतिम शासक आहे। म्हणजे सातवाहनांचा पहिला शासक आहे सिमुख सातवाहन आणि सातवाहनांचा अंतिम शासक आहे तो म्हणजे पुलुमावी तिसरा। हे सातवाहनांचा अंतिम शासक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहत होतो सातवाहनांच्या संदर्भामध्ये त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर सातवाहनांच्या बाबतीमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे आपण सातवाहनांचा राजकीय इतिहास आपण पाहिलेला आहे। तर राजकीय इतिहासाबरोबरच सातवाहनांच्या बाबतीमध्ये अनेक इतर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। ते म्हणजे काय तर सातवाहनांनी शिस्याची नाणी पहिल्यांदा काढलेली आहेत। म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये शिसे या धातूपासून पहिल्यांदा नाणं बनवण्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती सातवाहनांनी केलेली आहे। दुसरी गोष्ट मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं की ब्राह्मणांना आणि भिक्षूंना, बौद्ध भिक्षूंना आणि ब्राह्मणांना भूमिदान देण्याची जी काही प्रथा आहे ही प्रथा पहिल्यांदा सातवाहनांनी अस्तित्वात आणली, म्हणजे त्यांनी सुरू केली। हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। त्यानंतर तुम्ही जर समजा आपण नावं जर बघितली सातवाहनांच्या राजांची, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गौतमी पुत्र सातकर्णी, वशिष्ठी पुत्र पुलुमावी, त्यानंतर गौतमी पुत्र बलश्री, तरी गौतमी बलश्री अशा प्रकारच्या त्या ठिकाणी महिलांची नावं राजाच्या नावाच्या अगोदर येताना तुम्हाला दिसतात। म्हणजेच काय तर जे अशा प्रकारची जी नावं आलेली आहेत तर ती राजाच्या त्या आई आहेत, म्हणजे त्यांच्या त्या माता आहेत। याच्यावर लक्षात घ्यायचं की सातवाहन जे शासक होते हे त्या ठिकाणी मातृपूजक होते किंवा त्या ठिकाणी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महिलांना जे आहे ते मानाचं स्थान होतं, त्याच्यामुळे ते घराणं एक मातृसत्ताक होतं असं आपल्याला म्हणण्या इतपत त्या ठिकाणी म्हणू शकतो त्यांच्या नावावरून आणि त्यांच्या एकंदरीत त्या राजकीय जडणघडणीवरून। तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यानंतर सातवाहनांच्या कारकिर्दीमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी भरीव त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सातवाहन घराणं हे सातवाहनांच्या कारकिर्दीमध्ये भारताचा व्यापार जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढला आणि सातवाहन घराण्याच्या कारकिर्दीमध्ये भारताचा व्यापार हा आजचं जे इटालीमधलं जे रोम नावाचं जे शहर आहे रोमपर्यंत पोहोचलेला होता। याचा परिणाम असा झाला की दक्षिण भारताची भरभराट जी आहे ही सातवाहनांच्या काळामध्ये झाली। सातवाहनांच्याच कारकिर्दीमध्ये ज्याला आपण बरेच वेळेस म्हटलं जातं की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता प्राचीन कालखंडामध्ये, याची सुरुवात सुद्धा सातवाहनांच्या काळामध्ये झाली होती असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणून रोमसोबत भारताचा व्यापार चालायचा। अगदी रोमचा जो राजा आहे याला सुद्धा त्या ठिकाणी हा जो वाढता व्यापार जो आहे तर तो फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रासदायक वाटत होता, कारण की भारताची निर्यात जास्त होती, आयात कमी होती आणि भारत हा मलमल असेल, सुती कापड असेल हे विकायचा, मसाल्याचे पदार्थ त्या ठिकाणी निर्यात करायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये सोनं आणि चांदी हे भारतामध्ये यायचं। त्याच्यामुळे काय झालं की रोम आणि युरोपमधलं जे काही जास्तीत जास्त जे काही सोनं आणि बाकीचे जे काही मौल्यवान वस्तू आहेत त्या भारतामध्ये येऊ लागल्या आणि याच्या असंच जर चालत राहिलं तर रोम हे शहर भारताकडे गहाण ठेवावं लागेल अशी रोमच्या राजाची जी चिंता आहे ही सातवाहन काळाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहता येते। तर ही या काळामध्ये प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती, ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर सातवाहन घराणं हे वैदिक धर्मीय ब्राह्मण धर्मीय घराणं आहे। तर या घराण्यावरती अनेक वेळेस प्रश्न आलेले आहेत। तर हे मराठवाड्याशी संबंधित असणारं घराणं आहे। तर अशा प्रकारे ही सातवाहन घराण्याची ही पूर्ण माहिती आहे। तर हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल। विश यू ऑल द बेस्ट। थँक्यू।